महाराष्ट्रामधल्या मतदारांना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना लागलेली होती। ती घोषणा राज ठाकरेंनी अखेर केलेली आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्यामधून मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेनं आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। महायुतीला मोदींना बिनशर्त पाठिंबा मनसेनं राज ठाकरेंना दिलेला आहे। आताची महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी आपण बघतोय। अगदी काही दिवस उरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकांना, त्यामुळे मनसेची भूमिका नेमकी काय असेल ते राज ठाकरेंनी या गुढीपाडव्या मेळाव्यामधून स्पष्ट केली आहे। तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसैनिकांनी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावं असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलंय। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हा कानमंत्र दिलेला आहे। मनसैनिकांनी लवकरात लवकर विधानसभेच्या तयारीला लागा। मी महाराष्ट्रभर दौरा करणार आहे, तुमच्या ठिकाणी येऊन मी बोलणार आहे सभांच्या माध्यमातून असं सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये सांगितलंय। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। त्यामुळे महायुतीमध्ये आता हा चौथा मित्रपक्ष जोडला गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो। एकीकडे महायुतीचं डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार बोललं जातं, त्याला आता मनसेचं इंजिन सुद्धा जोडलं गेलेलं आहे आणि मनसेनं महायुतीला आता बिनशर्त असा पाठिंबा दर्शवलेला आहे। मला राज्यसभाही नको, मला विधान परिषद सुद्धा नको, तर मी बिनशर्त पाठिंबा देतोय महायुतीला असं आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेनं आता महायुतीला पाठिंबा दिलाय। मनसेची नेमकी भूमिका काय असणार याची उत्सुकता होती आणि याची अखेर घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे। तर यानंतर लोकसभेच्या नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयारी करण्याचा कानमंत्र सुद्धा त्यांनी दिलाय। पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका ह्याच्यामध्ये। मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको। पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो।